एक हॉनेस्ट क्वेश्चन, कधी कधी असं वाटते का मी टॅलेंटेड आहे, मी कॅपेबल आहे, तरी सुद्धा रिझल्ट भेटत नाही? स्टक फील होत आहे, कुठेतरी स्वतःलाच आपण दोष देतो आणि आपण स्वतःलाच म्हणतो की प्रॉब्लेम माझ्यात तर नाही आहे. कदाचित प्रॉब्लेम तुमच्यामध्ये नाही, प्रॉब्लेम सिस्टीम मध्ये आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर या व्हिडिओच्या शेवटमध्ये भेटणार आहे. ओके, सो टॅलेंट माझ्याकडे आहे, पण मला रिझल्ट का बरं नाही भेटत? रियालिटी अशी आहे की टॅलेंट अलोन नेवर विन्स. हार्श आहे बट ट्रू आहे. आज तुम्ही नाही का भरपूर लोकांना बघितलं असेल की खूप टॅलेंटेड असतात पण सक्सेस मिळत नाही. ठीक आहे, खूप सक्सेसफुल बहुत कमी असतात. ठीक आहे, असं म्हणायचं आहे मला. ओके, भरपूर लोक टॅलेंटेड आहे की खूप चांगलं काम करतायत, कॅपेबल आहे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करू शकतात, पण रिझल्ट त्यांना तसा भेटत नाही आणि सक्सेस पण भेटत नाही. म्हणूनच खूप कमी लोक सक्सेस मिळवतात. आता ते सक्सेस जे लोक मिळवतात त्यांच्यामध्ये काय फरक आहे? दोन व्यक्ती असतात. ओके, पहिला व्यक्ती आहे जो की टॅलेंटेड आहे पण लेझी आहे. ठीक आहे, कन्सिस्टंट वे मध्ये काम नाही करत, स्ट्रेसमध्ये राहतो, ओव्हर थिंकिंग जास्त करतो. ओके, आणि दुसरा व्यक्ती आहे की जो नॉर्मल आहे बट कन्सिस्टंटली वर्क करत आहे, रोज काम करत आहे. आता तुम्हीच सांगा की या दोघांमध्ये फरक काय आणि कोण पुढे जाणार आहे? ऑब्व्हियसली जो रोज काम करत आहे, जो रोज ऍक्शन घेत आहे. राईट. आता मी तुम्हाला 5 असे नाही का रिझन सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट भेटत नाही. पहिला रिझन, कन्सिस्टन्सी नसणं. ठीक आहे, तुम्ही कन्सिस्टंट नाही राहत तुमच्या कामामध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कोणतं पण काम स्टार्ट केलं, ठीक आहे, म्हणजे कोणतं पण काम स्टार्ट करा, ठीक आहे, कोणतं पण वर्क घ्या, कोणतेही टास्क घ्या, किंवा कंटेंट बनवायचं असेल तुम्हाला, तर 2 दिवस मोटिवेशन असते, तिसऱ्या दिवशी क्विट. जसं जिम मध्ये गेल्यावर नाही का एका दिवसात बॉडी नाही बनवत, तसंच सक्सेस पण एका दिवसात नाही भेटत. सो यू जस्ट हॅव टू कन्सिस्टंटली वर्क ऑन दॅट. ओके, हा झाला पहिला रिझन. दुसरा रिझन असते रॉंग डायरेक्शन. काम करताय, बिझी आहे, स्क्रोलिंग करताय, कंटेंट्स बघत आहे, असं वाटत आहे की यार मी बिझी आहे, मी कामात आहे, बट तुम्ही रॉंग डायरेक्शननी काम करताय आणि तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार. किंवा तुम्ही जॉब करत आहे, खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब करताय, पण तिथे तुम्हाला त्या गोष्टी नाही भेटत आहे, तसं रिझल्ट नाही भेटत आहे, तसं तुम्हाला ते इन्क्रीमेंट, प्रमोशन नाही भेटत आहे जेवढं तुम्ही हार्डवर्क केलंय त्याच्यामध्ये, बिकॉज यू आर इन रॉंग डायरेक्शन. सो ते तुम्हाला रेक्टिफाय करता आलं पाहिजे. ओके, हा झाला सेकंड रिझन. थर्ड रिझन काय असते? फिअर ऑफ जजमेंट. लोक काय म्हणणार, सगळ्यात मोठा फिअर असते. ठीक आहे, याला ओव्हरकम करावं लागणार. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कोणतं काम स्टार्ट केलं, कॅमेरा समोर बोलायचं आहे, फिअर, भीती वाटते. किंवा नवीन स्किल शिकायचे आहे, त्याच्यामध्ये पण भीती वाटते लोकांना की नवीन स्किल मी शिकणार, मला रिझल्ट भेटणार का नाही भेटणार. सो फिअर ऑफ जजमेंट. सो फिअर म्हणजे भीती नसायला पाहिजे जेव्हा पण कोणतं आपण नवीन गोष्टीला स्टार्ट करतो. ओके, सो फोर्थ रिझन इज दॅट तुम्ही स्वतःचे स्किल अपग्रेड नाही करत आहे. आज भरपूर लोक पुढे गेलेले आहेत, ते तुम्हाला दिसत असेल, युट्यूबवर बघत असेल तुम्ही, क्रिएटर्सला बघत असेल, ठीक आहे, खूप पॉलिटिशियन्सला बघत असेल. विथ द हेल्प ऑफ AI आज भरपूर असे स्किल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही डिजिटल स्किलला शिकून कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग शिकू शकता आणि त्याच्याच माध्यमातून तुम्ही घरी बसल्या बसल्या खूप चांगली इन्कम जनरेट करू शकता. सो अपग्रेड युअर स्किल्स. ट्रेंडला फॉलो करा, अदरवाईज तुम्ही रेसमधून बाहेर होणार. जो ट्रेंड आहे ना आता, सेम ओल्ड थिंकिंग पॅटर्न तुम्हाला फॉलो नाही करायचा आहे. डाटा एंट्री, 9 to 5 जॉब. इफ यू आर लुकिंग युअर फ्युचर ब्राईट ऑन देअर, देन कंटिन्यू. ओके, इफ यू आर नॉट गेटिंग एनी काइंड ऑफ फ्युचर, एनी काइंड ऑफ वे, सो अपग्रेड युअर सेल्फ, ज्याच्या थ्रू तुम्ही घरी बसल्या बसल्या पण काही चांगले स्किल शिकू शकता. 5वं रिझन आहे पेशन्स. ठीक आहे, म्हणजे आज काम स्टार्ट केलं, उद्या पैसे पाहिजे, उद्या रिझल्ट पाहिजे. सक्सेस नीड्स पेशन्स. ओके, सो पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट भेटणार. सो ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि आता मी माझी स्टोरी सांगतो तुम्हाला. मी ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर, आज मी ॲज अ डिजिटल एंटरप्रेनर म्हणून काम करत आहे सोशल मीडियावर. 9 to 5 सोबतच मी नाही का कामाला स्टार्ट केलं होतं, म्हणजे लर्निंग स्टार्ट केलं होतं काही स्किल शिकायला. कारण की मला माहित होतं की मी रॉंग डायरेक्शन मध्ये आहे आणि इथे मी जेवढं पण हार्डवर्क करणार त्या अकॉर्डिंग मला आउटपुट इन फ्युचर नाही भेटणार. म्हणजे जेवढं पण काम करत होतो फक्त 4 भिंतीमध्ये राहत होतो, त्याच्या पलीकडे जात नव्हतं. आणि येस, आय लव्ह माय ब्रँच इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. प्रोडक्शनमध्ये काम केलं, क्वालिटीमध्ये पण काम केलं,
बट त्या अकॉर्डिंग मला रिझल्ट नाही भेटले, म्हणून मी कुठे ना कुठे 6 to 9 रोज संध्याकाळी काही डिजिटल स्किल शिकायला स्टार्ट केलं, जसं की कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, AI चॅट जीपीटी. त्या स्किलच्या माध्यमातून मी खूप चांगल्या पद्धतीने फ्रीलान्सिंग करायला लागलो. ॲफिलिएट मार्केटिंग करून खूप चांगले कमिशन जनरेट केले. मी माझे Instagram आणि Facebookचे पेजेस तुम्हाला इथे शो करत आहे. तिथे तुम्ही नाही का चेकआउट करू शकता माझे रिझल्ट्स आणि माझ्या स्टुडंट्सचे रिझल्ट्स. ओके. आणि या स्किलच्या मदतीने खूप चांगली इन्कम सुद्धा मी जनरेट केलेली आहे. सो तुम्ही सुद्धा करू शकता. आपल्या फ्री टाईममध्ये स्वतःला अपग्रेड करून खूप चांगली इन्कम घरी बसल्या-बसल्या क्रिएट करू शकता आणि आपले जे ड्रीम्स आहेत ते कंप्लीट करू शकता. आता काय असते, जर तुम्हाला हे स्टार्ट करायचं असेल तर मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतो. ज्या प्लॅटफॉर्म थ्रू मी स्टार्ट केलं होतं, ज्या प्लॅटफॉर्म थ्रू मी लर्न केलं होतं, ज्याच्या थ्रू मी आज तुमच्या पुढे आहे आणि खूप चांगले चांगले स्किल शिकत आहे आणि तुमच्यासमोर ते आता मी सांगत आहे, म्हणजे तुम्हाला म्हणजे एक प्रकारचं नाही का मी तुम्हाला एक हेल्प करत आहे की यार तुम्ही पण करू शकता. सो जर तुम्हाला पाहिजे असेल इन्फॉर्मेशन तर लगेच कमेंटमध्ये स्किल टाईप करा. मी सगळी माहिती तुम्हाला शेअर करणार. माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यानंतर जे पण काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, आपण कॉलवर बोलू. सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करून या जर्नीची सुरुवात घरी बसल्या-बसल्या करू. कधी-कधी काय असते माहिती आहे का? टॅलेंट नाही, राईट गाईडन्स मिसिंग असते. ओके. सो कमेंटमध्ये स्किल टाईप करा. मी तुम्हाला प्रॉपर राईट गाईडन्स देणार आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.